अंगणवाडी सेविका ताई मदतनीस ताई अत्यंत महत्वाचं बघा बातमी आपल्या समोर आलेली आहे. बेधडक मुद्द्याचं बोला याच्यामध्ये या पेपरमध्ये आलेली न्यूज आहे. अंगणवाडी ताईंच्या हक्कावर डल्ला अजिबात चालणार नाही. अंगणवाडी पर्यवेक्षिका पदावरील 25% पदोन्नतीला राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचा तीव्र विरोध आहे. आमच्या हक्कावर गदा आणू नका असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन देण्यात आले आणि शासनाने विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव म्हणजे अभिप्राय मागवले आहे. नक्की ही घटना कशा संदर्भात घडली हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता येईल आणि असेच अंगणवाडीचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या KM अंगणवाडी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा ताईंनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका पदावरील 25% पदोन्नतीच्या प्रस्तावाला विरोध दर्शवत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी एकता सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केलं. त्याचं चित्र देखील त्यांनी इथं देण्यात आलंय. तसेच बघा, राज्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका वर्ग 3 या पदासाठी जिल्हा परिषदेतील महिला परिचर वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या 25% पदोन्नती अथवा समावेशन देण्याच्या प्रस्तावामुळे राज्यभरातील अंगणवाडी सेविकांमध्ये तीव्र नाराजीची लाट उसळलेली आहे. अंगणवाडी ताईंवर अन्याय करू नये. दुसऱ्या संवर्गाला आमच्या हक्काची पदे देण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही, असा देखील इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी एकता सेवा संघाने दिलेला आहे. या संदर्भात संघटनेने राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन सादर करून महिला परिचर वर्ग 4 कर्मचाऱ्यांना 25% पदोन्नती देण्याच्या प्रस्तावाला स्पष्ट विरोध दर्शवलेला आहे. पर्यवेक्षिका पदावरील 50% पदे ही अंगणवाडी सेविकांसाठीच राखून ठेवून त्यांना न्याय देण्यात यावा अशी ठाम मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने 12 जून 2026 रोजी सर्व विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून या मागणीबाबत स्वयंस्पष्ट अभिप्राय मागवलेला आहे. सदर जो विषय आहे तो विषय अत्यंत धोरणात्मक असल्याने विभागीय आयुक्तांचे मत जाणून घेतल्यानंतरच पुढील निर्णय होणार असे पत्रातून स्पष्ट होत आहे. राज्यातील लाखो अंगणवाडी सेविका बघा, पुढे संघटनेच्या अध्यक्षा पूनमताई निंबाळकर या काय म्हटल्या जाणून घेऊया. वर्षभरापासून बालक, माता आणि कुटुंबाच्या आरोग्य व पोषणासाठी सातत्याने काम करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये पर्यवेक्षिका पदावरील त्यांच्या पदोन्नतीच्या संधी कमी करून दुसऱ्या संवर्गातील पदे राखून ठेवण्याचा प्रयत्न झाल्यास तो अंगणवाडी सेविकांवर मोठा अन्याय ठरेल अशी खंत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी एकता सेवा संघाच्या राज्याच्या अध्यक्षा पूनमताई निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारला इशारा देत म्हटले आहे की अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून कोणतेही निर्णय घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल. आता शासन कोणता निर्णय घेते याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांचे लक्ष लागलेले आहे. बघा ताईंनो, काय मागणी आहे. महिला परिचर वर्ग 4 कर्मचाऱ्यांना 25% पदोन्नतीच्या प्रस्तावाला विरोध दर्शवण्यात आलेला आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आलेलं आहे. पर्यवेक्षिका पदावरील 50% पदे अंगणवाडी सेविकांसाठीच राखीव ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे आणि शासनाने सर्व विभागीय आयुक्तांकडून अभिप्राय मागवलेला आहे. मागणी मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला अशी महत्वपूर्ण माहिती आपल्या समोर आलेली आहे. आपल्या सर्व अंगणवाडी सेविकांच्या हक्कासाठी ही मागणी आहे. त्यांना आपण एवढे वर्ष माझ्या ताईंनी कष्ट केलं, त्यांच्या कष्टाचं चीज इथं त्यांना प्रमोशनच्या ज्या संधी आहेत त्या मुख्य सेविका होण्यासाठी ती संधी त्यांच्या हातून जाऊ नये यासाठीच ही महत्वपूर्ण मागणी करण्यात आलेली आहे. अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे. जास्तीत जास्त अंगणवाडी ताईपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्या KM अंगणवाडी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.